नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे जुने कागदी रेशन कार्ड आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता राज्यातले लाखो रेशन कार्ड धारकांना नवीन डिजिटल QR कोड आधारित रेशन कार्ड दिले जाणार आहे. पण हे कार्ड नेमकं कोणाला मिळणार, कधी मिळणार आणि अर्ज कसा करायचा आहे, ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या नवीन रेशन कार्डचे काय आहे फायदे, जे पुढे जाऊन लोकांना अजूनही महत्त्वाचे होणार आहे. तर हा सर्व जी माहिती आहे ते आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. म्हणून कुठे जाऊ नका, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आता हे जी डिजिटल रेशन कार्ड आहे म्हणजेच काय, तर प्रत्येक रेशन कार्डवर युनिक QR कोड असेल. QR कोड स्कॅन केल्यानंतर लाभार्थींना रेशन कार्डची अधिक माहिती पडताळणी इझिली होऊन जाईल. बनावटी किंवा डुप्लिकेट रेशन कार्ड ज्यांच्याकडं असेल तर ते तिथेच पकडले जातील आणि बायोमेट्रिक पडताळणी आणि धान्य वितरण अधिक सोपे होईल. आता हे जे रेशन कार्ड आहे डिजिटल झालं तर एवढे फायदे होणार आहे. आणि जे बोगस रेशन कार्डवाले आहेत ते अशा प्रकारे इथे पकडू शकता. आता तुम्ही इथे पाहू शकता, समोर जे रेशन कार्ड आहे ते तुम्हाला असं ATM कार्डसारखं देणार आहे. त्यामध्ये तुमच्या घराची किती संख्या आहे, तुमचं नाव, ॲड्रेस सगळं ह्याच्यामध्ये इथे देण्यात येईल. तर हे एकदम सोपं होऊन जाणार आहे. आणि ह्या QR कोड स्कॅन केल्यावर सर्व माहिती समोर येणार. आता हे जे रेशन कार्ड आहे ते कोणाला मिळणार, तर प्राधान्य कुटुंब असेल त्यांना, APL शेतकरी रेशन कार्ड धारक असेल त्यांना, नंतर पुढील टप्प्यात इतर पात्र लाभार्थी असेल त्यांना, आणि दुसरं की AAY हे जे धारक आहे त्यांना ह्या रेशन कार्डचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर फायदे काय आहेत ते आपण एकदा समजून घेऊया. तर QR कोडद्वारे झटपट पडताळणी होणार, फसवणूक कमी होणार, बनावटी रेशन कार्डावर जे नियंत्रण आहे ते येणार त्याच्यावर, डिजिटल नोंदणीमुळे पारदर्शकता येणार, भविष्यात मोबाईलवर डिजिटल कार्ड वापरण्याची सुविधासुद्धा येणार आहे. वन नेशनल वन रेशन कार्ड योजनेची अधिक ही जी माहिती आहे ती मिळणार आहे तुम्हाला. आणि ह्यासाठी जर हे रेशन कार्ड तुम्हाला पाहिजे असेल तर काय करावे, तर सर्वात अगोदर तर रेशन कार्डवर eKYC आणि आधार लिंकिंग पूर्ण करून ठेवा. त्यानंतर अधिक सूचना आल्यानंतर नवीन QR कोड रेशन कार्ड मिळण्यासाठी संबंधित रेशन कार्यालय किंवा ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तुम्ही पूर्ण माहिती भरू शकता, किंवा ऑफलाईन पण भरू शकतात, ऑनलाईन पण भरू शकतात. आणि मोबाईल क्रमांक जे आहे तो अटॅच करून ठेवा आणि तुमची जे eKYC आहे ते सगळं व्यवस्थित करून ठेवा. कधी पण नवीन डिजिटल रेशन कार्ड बनवायची सुरुवात होईल तर त्या पिरियडमध्ये आपले हे सगळे डॉक्युमेंट क्लिअर असायला पाहिजे. आणि नक्कीच ह्या डिजिटल रेशन कार्ड थ्रू आपल्याला चांगलाच एक फायदा मिळणार आहे. जसं अगोदर रेशन कार्डवर जे धान्य भेटत होते तिथं कसं काही ना काही झोल वगैरे होत होते, पण आता ते झोल कमी होणार, बोगस रेशन कार्डची संख्या कमी होणार. आणि पहिलं पुस्तक घेऊन जायला लागायचं, आता ATM सारखा कार्ड येईल, त्या कार्डवर कोड स्कॅन केल्यावर सर्व माहिती तुमची समोर येईल. तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत किंवा तुमचं नाव काय आहे, ॲड्रेस काय आहे, ते सर्व तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहे. तर